साताऱ्यात आज विघ्नहर्त्याला पारंपरिक मिरवणुकीने निरोप। विसर्जन मिरवणुकीसाठी यंत्रणा सज्ज, वाहतूक व्यवस्थेतही बदल। सातारा नगरपालिकेकडून साताऱ्यात गणेश विसर्जनासाठी 110 टनी क्रेन, विसर्जन स्थळी सीसीटीव्हीचा वॉच। 2 महिन्यांनी कोण जेलमध्ये असेल हे लवकरच कळेल। आमदार महेश शिंदे यांच्या टीकेला आमदार शशिकांत शिंदे यांचे प्रत्युत्तर। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज, आचारसंहितेच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष। मलकापूरमध्ये 11 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण, दोघांना अटक, कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत घोटाळा, कांदा लागवडीपेक्षा विमा क्षेत्रात जादा नोंदणी, कारवाईकडे जिल्हावासियांचे लक्ष। कराड शहरातील शाहू चौकातील एकेरी वाहतुकीच्या आराखड्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, अपघातांमध्ये वाढ। कराड शहरात गणेश विसर्जनासाठी पालिकेचे 350 कर्मचारी तैनात। शहरातील विविध ठिकाणी 20 जलकुंड आणि 2 शेततळ्यांमध्ये होणार विसर्जन। साताऱ्यातील राजेशपुरा पेठेत घराला आग, अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न, घरातील फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान। उंबरज परिसरातील वाहगाव मधील अपहरण झालेल्या मुलीचा 7 तासात शोध, तळबीड पोलिसांची कामगिरी, मुलीस आई वडिलांच्या केली स्वाधीन। खासदारकी नाही तर मला फलटणकर महत्वाचे, फलटण येथील कार्यक्रमात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मत। मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत, वाई तालुक्यातील धक्कादायक घटना, भुईंज पोलीस ठाण्यात मावस भावावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। फलटण मधील जबरेश्वर मंदिर परिसरात डीजेला बंदी, पुरातन वास्तूला धोका पोचू नये यासाठी प्रशासनाचा निर्णय। एकयू धबधबा परिसरातील मधमाशांच्या हल्ल्यात जखमी पर्यटकांची प्रकृती अद्यापही चिंताजनक, रुग्णालयात उपचार सुरू। पुणे बंगळुरू महामार्गालगत देगाव फाट्यावर सांडपाणी रस्त्यावर, वाहन चालकांना अपघाताचा धोका, योग्य उपाययोजना करण्याची नागरिकांकडून मागणी। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांवर आता सेवानिवृत्त शिक्षकांची 15,000 रुपये मानधनावर नियुक्ती, नवीन शिक्षक भरतीपर्यंत राहणार नेमणूक। कोयना प्रकल्पग्रस्तांना येत्या 15 दिवसात शासनाने जमीन वाटप सुरू न केल्यास निर्धार आंदोलन। कोयना नगर येथील मेळाव्यात श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांचा निर्णय। आनंद शिधातून खाद्यतेल गायब, गणेश विसर्जन आले तरी वितरण रखडले, लाडकी बहीण योजनेचा सर्वसामान्य लोकांना फटका, लाभार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त।